हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. तुमचं स्वागत आहे माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये. आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की हा ट्रॅव्हल व्लॉग आहे. खूप दिवसांपासून व्लॉगिंग चालू करायची होती, नॉट डेली व्लॉग बट ट्रॅव्हल व्लॉग. सो सुरुवात कुठून करायची समजत नव्हतं. मे महिना आहे आणि मी कोकणी आहे. आमचा कोकणकरांचा मे महिना म्हणजे स्वर्गात व्हिजिट करायचा महिना. त्यापेक्षा चांगलं मुहूर्त तर कुठे भेटणार नाही. सर बोली चला श्री गणेश करूया कोकणात म्हणजे स्वर्गात जायला. सो मी, माझी आई आणि माझा भाऊ आम्ही निघालो आहे स्वर्गात व्हिजिट करायला. ऑब्व्हियसली स्विफ्ट आहे, आम्ही तिघच आहेत, 2 सीट रिकामी आहेत. त्या सीट फुल करण्यासाठी आम्ही निघालो आहे पुण्याला, म्हणजेच माझ्या छोट्या काका आणि काकींना पिकअप करायला. सो आज त्यांच्याकडे स्टे आहे आणि उद्या सकाळी आम्ही 5 वाजता आमच्या गावाला जायला म्हणजे स्वर्गात जायला निघू. आणि आम्ही आता डोंबिवलीतून निघालेलो आहे. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. सो सुरुवात डोंबिवलीतूनच होते आणि ऑब्व्हियसली इकडून निघाल्यावर आम्हाला लक्षात आलं की PUCचा प्रॉब्लेम आहे. सो PUC करायला थांबलो पेंढारकरच्या इथे. आणि इथे मी थोडा आईबरोबर टाइमपास करत होती. तर बघा आई काय बोलते. काच खाली करा, लायसन दाखवा. साजरे आम्ही फिरायला चाललो आता पुण्याला ना, म्हणून तुला पकवत होती मी कुठे चाललो. आम्ही आता सध्या पुण्याला चाललो. पुण्याला आज वस्ती करणार. पहाटे 4 वाजता एवढ्या लवकर उठणार तुम्ही? नक्की. कोकणामध्ये काय आहे तुमच्याकडे? फणस आहे, काजू आहे. अरे वा, त्यासाठी चाललेत फक्त, माणसांसाठी नाही तर. फस गया. इथे पण भेटतो पण तिथे गावचं असतं ना. हो का? बात तो सही है. PUC करायला खूप टाइम लागत होता आणि यार 5 वाजले, स्नॅक्सचा टाइम आहे. समोरच होतं बर्गर किंग आणि बाजूला ज्यूस सेंटर होतं. सो मी आणि आई डिसाईड करत होतो की कुठे जायचं. तोपर्यंत माझा स्मार्ट भाऊ मस्तपैकी ज्यूस सेंटरमध्ये पोहोचला होता आणि आम्ही त्याला इथे इथे शोधत होतो. तुला किती पाहिजे? तुला पण पाहिजे का मोसंबी ज्यूस? का तुला एकटीला? आता निघाली ना, अजून डोंबिवलीतच आहे तरी तिला खाणं पिणं आतापासून चालू केलंय ना त्या बाई. काय चाललंय तुझं? काय घेणार आहे? मौसंबी ज्यूस आणि काय नाही. इतना पैसा मी इतना ही मिलेगा. घेतोय. हो, 2 पैसा. भा काय करतोय? ज्यूस आणायला गेलाय का बनवायला गेलाय? नारळ पाणी पण होतं. क्या बोला तूने? मला ना मोसंबी ज्यूस पाहिजे. आणि आता काय बोलवते? नारळ पाणी. नारळ पाणी पण आहे. खूप वेळ झाला तरी भाऊ आला नाही तर आई स्वतःच गेली. तिला एवढी तहान लागलेली की राहावलं नाही तिला. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. सो आम्ही जाऊन बघितलं तर भावाने ऑर्डर दिलेली होती बट ऑलरेडी ऑर्डरचं काम चालू होतं, त्यामुळे त्याला वेट करावं लागलं. आईने जाऊन विचारलं तर त्याने सांगितले की ऑर्डर दिलेली आहे. बट बोलतात ना, ड्रायव्हर ऑलवेज पॅसेंजरला बोलतोय अरे यार तुमच्यामुळे लेट होत आहे. आणि स्वतः मस्तपैकी कोक घेऊन उभा आहे आणि मस्त एन्जॉय करतोय आणि आम्हाला ओरडतोय. आणि आई मग त्याच्या पुढे काय बोलते बघा. रुको जरा, सबर करो. सो फायनली आईला मस्तपैकी ज्यूस भेटला. तिचं मन एकदम तृप्त झालेलं आहे. आणि समोरच तिला दिसलं स्नॅक्सचं दुकान म्हणजेच ड्रायफ्रुट्स आणि एक बरंच काही काही होतं त्याच्यामध्ये. तर आईला हे लिमलेट्सच्या गोळ्या पाहिजेच पाहिजे. ट्रॅव्हल करतो यार, काहीतरी मजेदार पाहिजे. त्याच्याबरोबर खूप सारे स्नॅक्स होते पण यार डिसाईड काय करायचं, थोडेसेच वेळ होता आणि ह्यांचं डिस्कशन चालूच होतं. समोर तिला आवळा दिसला तर आवळा घेत होती आणि बाकी सारं डिस्कशन चालू होतं. तिथे ड्रायफ्रुट्स होते जे शुगरमध्ये ठेवले जातात आणि त्याच्यानंतर ड्राय करून ते दिले जातात. ते वाले तर खूप आता सध्या चालू आहेत टाइमपाससाठी. सो ते बघत होतो आणि आम्ही 2 आयटम घेतले आणि निघालो पुण्याच्या दिशेने जायला. खूप टाइमपास झालेला. अर्धा पाऊण तास तर आमचा डोंबिवलीतच होता. भावाने मस्तपैकी सोय केलेली त्याची आणि आम्ही तर मस्त ड्रायफ्रुट्स घेतलेले जे मी तुम्हाला सांगितले. शुगरवाले असतात, खायला बरे असतात. टाइमपास मस्त मजेत आणि आम्ही निघालो.
आणि फायनली फूड प्लाझाला आलो आहे यार. 5 वाजता निघालेलो, 7 वाजता पोहोचलोय. 2 तासानंतर फूड प्लाझा आला आणि एवढं छान वाटलं ना. क्लायमेट एवढं छान झालेलं, पावसाचं वातावरण झालेलं आणि एवढ्या गरमीत ना हा आमचा फर्स्ट पाऊस, ते पण लोणावळा. यार एवढं छान वाटत होतं. मी तर ऑर्डर द्यायच्या अगोदर पहिलं क्लायमेट बघितलं, एवढं छान वारा सुटलेला आणि नंतर ऑर्डर केली. पण ऑर्डर करून वाटत होतं की बाहेरच राहावं, तर मी तिथेच थांबलेली आणि एवढं छान वाटत होतं, एवढं छान क्लायमेट होतं ना. आणि त्यात लोणावळा, यार तुम्ही कसं मिस करणार लोणावळा. आणि त्यात आम्हाला ना ऑइली खायचं नव्हतं बिकॉज ट्रॅव्हल करायचं होतं. सो आम्हाला सँडविच खायचं मन होतं. तर सो आम्ही सँडविचवाल्याकडे जात होतो आणि समोरच साई सँडविच दिसला आम्हाला आणि आम्ही त्याला ऑर्डर दिली. ऑर्डर देताना तो रेडी करत होता आणि बापरे पाऊस बघा, की एवढा जोरात पाऊस आणि विजा चमकत होत्या आणि एवढा जोरात जो पाऊस स्टार्ट झाला, एवढं छान क्लायमेट झालेलं, एवढं थंड क्लायमेट झालेलं ना की मस्त वाटत होतं. पाऊस त्यात गरमागरम नाश्ता, ओ माय गॉड. आणि समोरच आम्हाला दिसलं ते म्हणजे ड्रायफ्रूटचं दुकान, काजू आणि बदाम एवढे समोर दिसतात आहे. बट घेऊ शकत नाही, ट्रॅव्हल करतोय आणि हे सगळं खात राहिलो तर मग प्रॉब्लेम होणारच. अवॉइड केलंच थोडं आणि सँडविच घेतला आणि सरळ निघालो आम्ही पॅक करून. मी तर पहिली बाहेर गेली, सँडविच पण खाल्लं आणि पहिली बाहेर गेली. पाऊस बघितला, एवढा छान पाऊस होता ना. हई तुम्हाला काय माहिती की जी गरमी आम्ही सहन करून आलेलो मुंबईवाले आणि त्यात पहिला पाऊस लोणावळ्याला, एवढं छान वाटत होतं. त्यात फूड प्लाझाची लाईट गेलेली, पुढची लाईट गेली आहे. बट आईचं कॉन्सन्ट्रेट खाण्यामध्ये. हे खाल्लं आणि आता कशाची वाट बघते. ब्रेड पॅटीस. अँड फायनली माय फेवरेट डिश ब्रेड पॅटीस आलेलं होतं आणि पाऊस बाहेर, त्यात गरमागरम ब्रेड पॅटीस आणि टेस्ट, यार काय टेस्ट होती त्याची. मस्त एन्जॉय केला आम्ही आणि बाहेर बघितलं तर पाऊस कमी झालेला. सो आम्ही निघालो, कारण काका एवढे कॉल करत होते ना, कारण आम्ही 5 वाजता निघालो यार डोंबिवलीतून. 8 वाजले तरी आम्ही अजून प्लाझालाच आहे, मस्तपैकी खाणं एन्जॉय करतोय. आणि ऑब्व्हियसली पाऊस आहे तर ट्रॅफिक लागणार, घाट आणि ट्रॅफिक याचं काही वेगळंच नातं आहे. सो आम्ही निघालो आणि त्यात हा टोल नाका. यार टोल नाक्याला एवढी गर्दी असं वाटत होतं कंटाळा आलेला. सह लेंगे थोडासा. हाँ भाई सह लेंगे और क्या ही कर सकते. आणि समोर आम्हाला एक बोर्ड दिसला पुण्याच्या दिशेने जाताना आणि 30 किलोमीटरच राहिलेलं. सो आम्ही खुश होतो आणि समोर हे बाप्पा, वाव छान मूर्ती यार बाप्पाची. मस्त आम्ही निघालो आणि समोर इंडियन फ्लॅग आहे आणि काकांच्या घराच्या दिशेने जायला निघालेलो बिकॉज जवळ आलेलो आम्ही खूप आणि खुश पण होतो. सो फायनली आम्ही काकांच्या बिल्डिंगच्या समोर आलेलो आहे आणि ही काकांची बिल्डिंग म्हणजे काका त्या बिल्डिंगमध्ये राहतात आणि बिचारे खाली आलेले. ऑलरेडी 11 वाजलेले रात्रीचे आणि आमच्यासाठी वाट बघत होते, जेवायचे पण थांबलेले. आणि इथे काका माझी पार्किंगला लावायला सांगतात आणि भाई ड्रायव्हर प्लस ब्रदर, पार्किंगची स्टाईलच अलग आहे. सो सगळेच बघायला थांबलो. पार्किंग लावायची जागा बघा कुठे आहे आणि त्यात करायची होती पार्किंग आम्हाला. सो आम्ही केली पार्किंग. आम्ही म्हणजे ऑब्व्हियसली माझ्या भावाने पार्किंग केली व्यवस्थित आणि निघालो आम्ही, कारण आम्हाला लवकर निघायचं होतं. सो बाहेरच पार्किंग करायची होती. तो निघालो, सामान घेतलं जे पाहिजे ते आणि निघालो घरी. वरती काकीच्या इकडे आलो आणि काकीने यार फ्रेशनअप झालो आणि जे बघितलं ना, ओ माय गॉड, चिकन सुक्का केलेलं होतं, रस्सा केलेला होता, तो बघून छान वाटलं. महाराजांची मूर्ती होती समोरच आणि आम्ही जेवायला बसलेलो कारण खूप वेळ झाला यार, भूक लागलेली खूप. सो आम्ही आलं, एन्जॉय केलं, खाल्लं आणि थोडा वेळ बसलो. आणि आमचं ऑलरेडी सामान आम्हाला तर आतमध्ये ठेवलेलंच होतं आणि काकीचं सामान राहिलेलं, तर आम्ही बोललो चलो ठेवून येऊया, सकाळी घाई नको व्हायला म्हणून, बिकॉज 4:30-5 पर्यंत निघायचं होतं. सो फायनली आम्ही सगळं दिवसाचं जे काय आहे ते करून झोपलो. झोपायची तयारी करत होतो किंवा सकाळी 5 वाजता उठायचं. हे बघा 12:30 वाजलेले. सो 12:30ला आम्ही सगळं करून फायनली झोपलो आणि सकाळचा प्रवास गावाला जायचा आहे. सो नेक्स्ट डेचा नेक्स्ट व्लॉग प्लीज like, share and subscribe. Thanks for watching.